मित्रांनो, असंच मी फिरत फिरत आलेलो सकाळच बघतोय काय तर ताई कारवते कारल्यांच्या इथून. हे बघा, एक खेप काढलेली आहे ते, दुसरी खेप कारला गेलेत. आणि मी काशीत आलेले बघा. हे बघा, असे 3 मले आहेत त्यांचे. मागे पुढे एक इथे आहे, समोर आहे, त्याच्या मागे एक आहे. तुम्हाला फल दिसत असेल, पण मेहनत किती लागते माझ्या. दिवसातून तीन तीन टाइम यांना शिपाला लागतोय. पहाटे पहाटे 6 वाजता कारली शिपाला येतात आणि संध्याकाळचे 3 वाजता. म्हणजे कार 3 काशांना तरी पण त्यांना 2 तास जातात कारली शिपाला. मेहनत तर आहे, भरपूर मेहनत आहे. आणि आता हे उद्यासाठी काढून ठेवलेले आहेत. ते 3 अनु एवढे निघले. कसं कारलं, 1 नंबर कारला. हे बघा, इकडं सर्वकडे कारली दिसते. म्हणजे यांचा ग्रुपच आहे पूर्ण, शेतकरी कृषी ग्रुप. नमस्कार मित्रांनो, आज आहे कारल्याचा भरता. कारल्याची रेसिपी आहे किचनचा. तर 3 कारले बघा, 3-4 कारले आहेत. कटिंग करते म्हणजे तो मधला बी काराचा असतोय. आणि मग त्याच्यात मसाला भरतात ना. कोदान म्हणजे त्याला मसाला बोलतात त्याला. मध्ये शिजवून तो प्रकाराचा मसाला एकाचे 2 भाग करायचे. आणि छोटे असले तर डायरेक्ट अख्खाच ठेवायचा तो, फक्त मधला मसाला करायचा होता. हे लांब मोठे आहेत ना, जास्त झालेले. चालू केलं आणि बॉईल करत ठेवतं. बॉईल करायला लागतं त्याला. कारलं आता थंडीच्या टायमाला कारलं खायला चांगले असतात, म्हणजे गरम असतात कारलं, ते खातात. आणि डायबिटीस सारखा रोग वगैरे ते रोग मारून टाकतोय. तर कारल्याचं सेवन नक्की करा तुम्ही, आवश्यक आहे. लागणारं याला साहित्य, कारल्यात आपण 3 घेतलेली आहेत मोठी. 1 वाटी शेंगदाणा आणि 4-5 मिरच्या, 4-5 कांदे, 1.5 वाटी खोबरं घेतलेलं आहे. आणि 2 कांदे आहेत.
आणि चवीनुसार मीठ टाकायचं ना, हळदी मसाला वगैरे ते जे असेल ते गरम मसाला टाकायचा आणि तेल लागेल बस, दुसरं काय याला लागत नाही. आता याची चटणी वाटून दे, मसाले बनवून ठेवतो. कारलं बॉईल झालीत बघा. बॉईल झाले का चेक करू. चेक कशी करायची. वास करवड येते भरपूर. कर झाले ना. झाली ना पूर्ण. ताट घेत वरती. तो पाणी शक्यतो याच्यात टाकायचा बेसिंगमध्ये, कारण का बॅक्टेरिया वगैरे बेसिंगमध्ये वाढतात, तो मरून जाणार. गरम पाणी खोबरं वाटण्याचं. तर वाटण वाटलंय आणि वाटण फ्राय करायचं असतं. बारीक कांदा कापलाय, टोमॅटो कापून ठेवलाय. वाटण पहिला फ्राय करतात. ती हल्दी थोडीशी टाकली त्याच्यात. काय माहिती आहे का, हे तुम्हाला हळद मीठ मसाला वगैरे असेल ना, चवीनुसार मीठ वगैरे ते वाटण्यानेच टाकायचं असतं, नंतर टाकायला जमत नाही. वाटण फ्राय असतं, वाटण फ्राय करताना. आणि ही रेसिपी ना या टायमाला का दाखवतो का, थंडीच्या टायमाला जास्त खातात. कारला हा गरम असतात ना, त्याची मुलं लोक जास्त करतात. आणि डायबिटीजला तर चांगलंच आहे ते. डायबिटीजवाल्यांचा रामबाण उपाय आहे तो. वाटण आता डिशमध्ये काढून ठेवतो. अर्धी वाटीत तेल टाकलंय.
थोडी राई, राई तर झाली. कांदा मारतो. टॅमॅटो, आणि आता ढवला ढवल करायचं. कांदा ब्राऊन झाला पाहिजे, टोमॅटो शिजला पाहिजे. कांदा ब्राऊन झालाय. कारल्याचा भरता, कारल्यामध्ये भरता ठोसून ठोसून भरता, निघला नाही पाहिजे, गच्चर आला पाहिजे वाटण. चवीनुसार थोडासा मसाला, हळद, चवीनुसार थोडा गरम मसाला आणि थोडासा वाटण ठेवायचा, पूर्ण भरायचा नाही, आणि ग्रेव्हीमध्ये थोडा राहिला पाहिजे. नॉर्मल 150 ml पाणी टाकायचं. 50 ml मध्ये आपण चायचा ग्लास असतो ना छोटा, तेवढा पाणी टाकायचं. आणि कारलं ठेवायचं रसायचं एक तास. व्यवस्थित राखायचं. आता त्यातला मसाला आहे तो खाली नाही पडला नाही, मसाला वाटण बोलतात ना, तो खाली नाही पडला पाहिजे. व्यवस्थित ठेवायचं. आणि त्याच्यावर ठेवायचं झाकण. वितरण 2 मिनटं झालेली आहेत. आलटी पलटी करायला लागतं.
आणखी काय करताना आतमधलं वाटण पण पूर्ण शिजवायला पाहिजे, म्हणजे ते हे होतं ना. आणि आता झाकण द्यायचं. गॅस बंद केलं, झाले ते. कुठं होतं हे बघा मित्रांनो कशी झाली. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा.